नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत स्वामी प्रकट दिनाविषयी माहिती। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे। प्रकट दिनानिमित्त आपण दरवर्षी सेवा करत असतो। यावर्षी देखील आपल्याला या महिन्यांमध्ये स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या आहेत। महाराजांची अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणे। प्रकट दिन निमित्त स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे किती पारायण करावेत, किती पाठ करावेत, त्या दिवशी नेमकी पूजा कशी करायची, या पारायणाचे नियम कोणते आहेत आणि यासोबतच कुठले मंत्र स्तोत्र पठण करायचे, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा। स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे महाराजांची अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते, ज्यामध्ये 21 अध्याय आहे। 21 अध्यायांची छोटी पोथी नित्यसेवेमध्ये आपण रोज 3 अध्याय वाचत असाल किंवा स्वामी चरित्र सारामृतांचे पारायण आपण केले असतील, परंतु प्रकट दिन निमित्त आपण स्वामी चरित्रांचे संकल्प करून किंवा संकल्प न करता पाठ अवश्य करावेत। किती पाठ करावेत? आपण 1, 7, 11 किंवा 21 पाठ करू शकता आणि या सेवेला आपण अगदी कधीही सुरुवात करू शकता। उद्यापासून केली तरीही चालेल किंवा आपण हा व्हिडिओ जर उशिरा बघितला, ज्या दिवशी आपण हा व्हिडिओ बघाल त्या दिवशी आपण ही सेवा सुरू करा। स्वामी चरित्रांचे पारायण किंवा कुठलीही पारायण सेवा ही होत असते। महाराजांच्या इच्छानुसार हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या मनात जर आलं की ही सेवा मला करायची आहे, तर असं समजायचं की महाराजांची इच्छा आहे। 21 अध्यायांची छोटी पोथी आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे एका बैठकीत आपण एक पारायण करू शकता। साधारण 1.5 तासांमध्ये एक पारायण पूर्ण होतं। आपल्याला हे शक्य नसेल, आपण दिवसभरात थोडे थोडे अध्याय वाचून 21 अध्याय पूर्ण करू शकता। 2 दिवसात एक पारायण करू शकता किंवा रोज 7 अध्याय वाचून आपण 3 दिवसात पारायण पूर्ण करा। रोज किती अध्याय वाचायचे याची कुठली अट नाही, यथाशक्ती आपण हे पाठ पूर्ण करावेत। संकल्प करून करू शकता, संकल्प न करता देखील आपण ही सेवा करू शकता। हे पारायण करत असताना नियम कुठले पाळावेत? महत्त्वाचा नियम आहे, आपल्याला शाकाहारी राहावं लागेल, मांसाहारी करू नका। एका नियमांचा आपल्याला पालन करायचं आहे। महिलांच्या बाबतीत मध्ये जर मासिक पाळींची अडचण आली तेवढे दिवस आपण सोडून घ्यावेत आणि पुढे वाचन कंटिन्यू ठेवावे। पारायणाची सुरुवात कशी करावी, यासाठी पूजा कशी मांडावी? आपल्या घरात जागा असेल तर जर आपण पूजा मांडा, जागा नसेल तर आपल्याकडे महाराजांचा फोटो असेल, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवायचा आणि चौरंगावरती स्वामी चरित्रांची पोथी ठेवावी। पोथी झाकून ठेवा। ज्या दिवशी आपल्याला आपली पारायणाची सेवा सुरू करायची असेल, मग आपण 1 पारायण करणार असाल, 7 करणार असाल, 11 करणार असाल, 21 करणार असाल, पहिल्या दिवशी आपल्याला छोटीशी पूजा करायची आहे। नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा। देवघराजवळ दिव्यांची पूजा करा। आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल, ही मूर्ती तामनात घ्यायची। मूर्तीला शुद्ध जलानं पंचामृताने पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालायचं। मनातल्या मनात गणपतीचे बाप्पाचे स्मरण करा आणि चौरंगावरती किंवा ज्या ठिकाणी आपले देवघर असेल त्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करा। गणपती बाप्पांना गंधाक्षेत्र फुलं व्हायची। कुठल्याही कामाची सुरुवात जर आपण गणेश आराधने केली तर ते कार्य पूर्णत्वाला जात, म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते। त्यानंतर आपल्या घरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल, ही मूर्ती तापनामध्ये घ्यायची। शुद्ध जलानं पंचामृताने स्नान घाला। शुद्ध जल थोडं थोडं शिंपडून किंवा वाहून पुरुष सूक्त 1 वेळा पठण करून महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करा। मूर्ती स्वच्छ पुसून घ्या। देवघरांमध्ये मूर्तीची स्थापना करा। जर पूजा मांडणार असाल तर चौरंगावरती स्थापना करा। गंधाक्षेत्रात फुलं व्हायची। भस्म लावून स्वामींच्या मूर्ती पूजन करायचं। आपली एखादी मनोकामना असेल, कुठलं एखादं कार्य असेल, विवाह असेल, कुठलीही समस्या असेल, नोकरी व्यवसायाची समस्या असेल, आर्थिक समस्या असेल, त्यासाठी
संकल्पयुक्त आपण स्वामी चरित्रांचे पाठ करावेत। मग आपण जितकी पारायण करणार असाल 1, 7, 11, 21 किंवा 108 पारायण देखील आपण करू शकता। त्या पद्धतीने संकल्प आपण बोलून दाखवायचा। संकल्प कसा करायचा? उजव्या हातांमध्ये थोडंसं पाणी घ्या, त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं फूल घ्यावं, मनोमन महाराजांचे स्मरण करा, आपली मनोकामना आपली इच्छा महाराजांना सांगा आणि मीही स्वामी चरित्र पारायणाची सेवा यथाशक्ती करणार आहे। म्हणजेच आपण जेवढी पारायण करणार असाल ती संख्या बोला किंवा यथाशक्ती मी पारायण सेवा करणार आहे, माझ्याकडून ही सेवा करून घ्या अशी विनंती महाराजांना करायची। हातातील पाणी तामणामध्ये सोडून घ्या आणि हे पाणी नंतर झाडांना घालायचं, तुळशीला मात्र घालू नका। संकल्प झाल्यानंतर स्वामी चरित्रांची जी पोथी असते या पोथीचे पूजन करायचे। ओम ह्रीं सरस्वती नमः हा माता सरस्वतीचा मंत्र म्हणायचा। पोथीचं पूजन करा, हळद कुंकू अक्षदा एखादं फूल वाहावं। आता आपल्याला पोथी वाचायला सुरुवात करायची असेल, प्रत्येक पारायणाच्या वेळी सुरुवातीला स्वामी स्तवन 1 वेळा पठण करायचं आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र पठण करायचा आणि त्यानंतर स्वामी चरित्रातील अध्याय वाचनाला सुरुवात करायची। आणि आता हळूवारपणे आपण वाचन सुरू करा। आपण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एका बैठकीत पूर्ण पारायण वाचू शकता, एका बैठकीत जमेल तेवढे अध्याय वाचू शकता, रोज 3 अध्याय वाचू शकता। सकाळी किंवा संध्याकाळी कधीही पठण करा। दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते। दिवसभरात एवढी वेळ सोडून कधीही पण आपण वाचन करू शकता। आपली जर एकाग्रता होत असेल दिवसभरात आपण 2 पारायण देखील करू शकता, मात्र ओढून ताणून सेवा करू नका। संख्या महत्त्वाची नसते, तर आपलं मनोभावे पठण करणे महत्त्वाचं असते। जर आपल्याला वाचायला अवघड जात असेल, आपल्या या चॅनलवरती संपूर्ण स्वामी चरित्रांची सेवा अपलोड करणार आहेत, आपण ती ऐकून सोबत पठण करा, वाचायला आपल्याला सोपं जाईल अशा पद्धतीने वाचन सुरू करायचं। 31 मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे। स्वामी प्रकट दिनांपर्यंत जेवढी होतील तेवढी पारायण महाराजांच्या चरणी अर्पण करा। 21 पारायणाचा जर संकल्प केला असेल नक्की पूर्ण करा आणि एवढा अवघड नाही, भरपूर दिवस आहेत, आपण 21 पारायणाचा संकल्प करा। संकल्प नाही केला तरी आपण ही सेवा करू शकता। प्रकट दिनांच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी आपलं वाचन पूर्ण करून घ्यायचं। दुपारच्या वेळेला महाराजांना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा। स्वामी महाराजांची, गणपती बाप्पांची, देवीची आरती करायची, प्रसादाचे वाटप करायचे। याच दिवशी किंवा प्रकट दिनांच्या दुसऱ्या दिवशी आपण जी ही सेवा करणार असाल तिची छोटंसं उद्यापन करायचं। उद्यापनाच्या वेळेला एखादं सेवेकरी किंवा जोडपं आपल्या घरी जेवायला बोलवा, त्या निमित्ताने अन्नदान होतं। एखादी स्त्री असेल तिची ओटी भरावी, या निमित्ताने शक्य होईल तेवढं दान करायचं। अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे उद्यापन करायचे आहे, किंवा हेही नाही जमलं तर आपण आपल्या पद्धतीने दानधर्म करू शकता। 21 पारायणाची ही सेवा सुरू असताना सकाळ संध्याकाळ आपल्या घरात आपण जो स्वयंपाक करतो तो स्वयंपाक महाराजांना नैवेद्य दाखवायचा। अगदीच अशक्य असेल आपण दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवू शकता। 21 पारायणाची स्वामी चरित्रांची ही सेवा सुरू असताना श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा रोज पठण करा। स्वामी अष्टोत्तर शतनामावली म्हणजेच महाराजांचे 108 नावं, या नावांचे पठण करा, तेही मी चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करीन। स्वामी महाराजांचा तारक मंत्र रोज आपण पठण करा। स्वामी गायत्री मंत्र पठण करा। महाराजांची जी सेवा आपल्याला शक्य असेल ती या सेवेसोबत अवश्य करावी। तर स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनानिमित्त स्वामी चरित्र पारायणाची ही सेवा आपण अवश्य करावी। मग मी आपल्याला पुन्हा सांगेल की यथाशक्ती सेवा करा। आपल्याला जर शक्य असेल तर आपण 21 पारायण नक्की करा, नसेल शक्य 11-7 जितके आपल्याला होतील तितकी स्वामी चरित्र या ग्रंथांची पारायण अवश्य करा। अनेकांना या ग्रंथांची सेवा करून अनुभव आलेले आहेत। आपली एखादी मनोकामना असेल किंवा एखादं काम आडलेलं असेल, महाराजांच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण होईल। माहिती आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा। आपण स्वतः सेवा करा, दुसऱ्यांनाही सांगा। शंका असतील नक्की विचारा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।